महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात काँग्रेस आक्रमक, झालमुरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून मोदी सरकारचा निषेध। देशभरात वाढती महागाई, पेट्रोल डिझेलची दरवाढ, बेरोजगारी, पेपर लीक आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून जालना जिल्हा काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला। स्थानिक बसस्थानक परिसरातील पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात जनतेला झालमुरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला। जनता महागाईच्या आगीत, पंतप्रधान परदेशात मेलोडी खाण्यात व्यस्त। यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर कडाडून टीका केली। ते म्हणाले, देशातील जनता महागाई, LPG तुटवडा आणि बेरोजगारीने होरपळत आहे। असे असताना पंतप्रधान जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा असा सल्ला देतात आणि स्वतः मात्र जनतेच्या पैशावर परदेशात फिरत आहेत। देशात गंभीर परिस्थिती असताना मोदी परदेशात जाऊन तिथल्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट खाऊ घालत आहेत, ही अत्यंत शरमेची बाब असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी म्हटलं। बेरोजगारी, पेपर लीकच्या घटना आणि शेतकऱ्यांना हमीभाव न मिळणे, भारतातील नागरिकांना महागाईच्या गर्तेत टाकून स्वतः परदेशात फिरणाऱ्या पंतप्रधानांच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले। यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। सरकारनं डिझेल आणि पेट्रोलचे भाव मुद्दामून टप्प्याटप्प्याने वाढवण्याचं त्या ठिकाणी, परंतु इतकी महागाई या ठिकाणी वाढणारे आजपर्यंत 4 ते 5 वेळेस त्यांनी या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी वाढवलेले आहेत। एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव वाढवल्यामुळं शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी ताण पडू लागला। गांजासारखं आंदोलन मोठ्या प्रमाणात भेटलं, 50 पैसे सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नफा भेटत नाही आणि अशा वेळेस शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात मध्ये या ठिकाणी अडचणीत आलेला आहे। शेतकरी अडचणीत आलेला आहे। नीट पेपरमुळं अनेक विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी गदा त्या ठिकाणी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार, जे पंतप्रधान आम्हाला सांगत होते की कमी डिझेल कमी पेट्रोल वापरा, आणि ते स्वतःच एक स्वतंत्र विमान घेऊन या ठिकाणी विविध देशामध्ये जातात आणि मेलोडी चॉकलेट त्या ठिकाणी वाटतात। ही भारतासाठी शर्मीची बाब त्या ठिकाणी आहे। इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला सुशिक्षित बेकार दुःखात असताना आपला मुख्यमंत्री, आपला पंतप्रधान जर दुसऱ्या पंतप्रधानाला चॉकलेट खाऊ घालत असेल तर ही शर्मीची बाब त्या ठिकाणी आहे। आणि आम्हाला असं वाटतं की सरकारनं जागेवर यावं। जे शब्द सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत ना, ते सरकारने जागेवर यावं आणि शेतकऱ्याला समाधानकारक ही जी काही लाईन पेट्रोल पंपावरती लागलेली, आज दिवसभर शेतकरी एक एक कॅन घेऊन त्या ठिकाणी फिरतो। त्यांनी शेतीचे कामं करायचे का इथं या ठिकाणी कॅन घेऊन उभं राहायचं। अनेक ठिकाणी भांडणं, मारामाऱ्या त्या ठिकाणी आपसामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याला सगळ्यात सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर या ठिकाणी भाजपचं सरकार आहे। या सरकारने तो टोकं ठिकाणावर त्या ठिकाणी आणलं पाहिजे। जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। आपल्याला आठवत असेल की 2020 मध्ये मोदींनी कोविडच्या काळामध्ये थाली वाजवायसाठी लोकांना सांगितलं होतं। आज LPG गॅसची खूप मोठी कमतरता, भीषण कमतरता भासत आहे। त्याच थालीमध्ये 2026 मध्ये झालमुरी आणि मेलोडी खायचं काम, मेलोडी खायची वेळ आज जनतेवर येणार आहेत। तुम्हाला माहित असेल की गेल्या 10 दिवसामध्ये पेट्रोलचे भाव 4 वेळा वाढलेले आहेत। त्यासोबतच पहिली दुसरीचा पेपर कधी लीक होत नाही, नेटचा पेपर लीक झाला। यामुळे जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारात ढकलण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे। शेतकऱ्याला हमी भाव नाही, पेट्रोलचे भाव तर वाढा लागले पण शेतकऱ्याला पेट्रोल डिझेल वेळेवर भेटत नाहीये। जर शेतकरी जर टिकला तर हा महाराष्ट्र टिकेल, शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगेल। याची जाणीव करून द्यासाठी आज आम्ही मोदी सरकारची जाणीव करून आज आम्ही हा निषेध आंदोलन करत आहोत। या निषेध आंदोलनामध्ये आज आम्ही झालमुरी आणि मेलोडीचं वाटप करत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।